नमस्कार. नमस्कार. तर समस्या सापडत मी स्वर्गीय विठ्ठलभाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित विठा हा चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज होतोय. तर तुम्ही सगळे त्यांचे कुटुंबीय आहात, त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांचे नातू आहात. या सगळ्यामध्ये आम्ही आज चर्चा करण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? प्रथमतः विठा नावाचा जो चित्रपट येतो 28 ऑगस्टला लक्ष्मण उतेकर सर असतील, मॅडलॉक कंपनी असेल, त्यांचे नारायणगावच्या वतीने कुटुंबाच्या वतीने खूप खूप आभार आहे. कारण की आज विठाबाई नारायणगावकर या लोककलावंतांवर बॉलिवूडचा चित्रपट निर्माण होते आणि विठाबाई नारायणगावकरांनी केलेलं कार्य, सीमेवर जाऊन केलेला लोकनाट्याचा कार्यक्रम असेल, 1990 साली मिळालेलं राष्ट्रपती पदक असेल, अशा अनेक गोष्टींचा इतिहास त्या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. कुटुंबाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. पहिलं लवकर तर हे सगळं करताना जे निर्माते आहेत त्यांच्याशी तुमची कधी भेट झाली का? ते इकडे तुमच्याकडे भेटायला आले होते का? काही चर्चा वगैरे झाल्या का? नाही, चर्चा वगैरे काही झालीच नाही. आम्हाला एक आठवड्यापूर्वी कळालं पिक्चर निघतोय म्हणून. आम्हाला आनंदच आहे पिक्चर आईबद्दल निघतोय, कारण तिचे ते कार्य मोठं केलेलं आहे तिने. पण आम्हाला न विचारता समजा तुम्ही आता आमचा विरोध कोणता तर ते इठा केले ना, ठीक आहे, ग्रामीण भागात इठाच म्हणत होतं मान्य. पण आता जनरेशन नवीन आलेले विठा वाटलं, मग विठा नाव असं झालं ना तर समाधान वाटेल. माझा प्रश्न हा आहे की ज्यावेळी समजा विठाबाई स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर असतील, त्यांच्या जीवनातील जे काही बारकावे आहेत आता ते त्या चित्रपटात तुम्ही दाखवणार आहे, हे सगळं बारकावे समजून घेताना तुमच्याशी काही चर्चा केली का? नाही, ते भेटलेच नाही ना. फक्त मला त्यातलं एक म्हणजे सीन असं आहे, ते माझ्या जन्माचं सीन दाखवलं आहे त्यांनी की शिखर शिंगणापूर सातारा जिल्ह्यात 1967 साली कार्यक्रम आमचा होता यात्रेनिमित्त. तिथं आईला प्रसूतीच्या कळा लागल्या, ती मागं आली स्टेज, हे सगळं इतिहास माहिती आहे सगळं. आणि जन्म मला दिला, तिच्या पोटी जन्म घेतला मी. खूप मला अभिमान आहे तिच्याबद्दल. आणि आज पिक्चर उतेकर साहेब काढतात, मला देखील त्यांच्याबद्दल अभिमान आहे, सगळ्या टीमबद्दल अभिमान आहे की आम्हाला फक्त पहिल्यांदा पिक्चर दाखव ही आमची इच्छा आहे. चित्रपट रिलीज करण्या अगोदर तो तुमच्या कुटुंबियांना एकदा दाखवण्यात यावा. हो हो. नावाबद्दल तुमचा काय आक्षेप आहे? मुळात आहे ना सर, कुठलाही राज्यातील समजा एखादा कलाकार असेल, लोककलावंत असेल, तर त्याचं नाव आणि त्याच्या नावापुढं गावाचं नाव हे जर लागलं ना तर तो खरा लोककलावंत शोभून दिसतो. नाहीतर नुसतं जर नाव आलं तर ते कळत नाही नेमकं काय आहे. जर आमची मागणी काय होती त्यांना, जे इठा केले ना, समजा सब टायटल नारायणगावकर करा किंवा विठाबाई नारायणगावकर करा किंवा विठा नारायणगावकर करा, आपण असा 2-3 सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यात. संपूर्ण देशभरात याच नावाने हा, ओळख होती. ते आमचं म्हणणं आहे. बाकी दुसरा चित्रपटला काय विरोध वगैरे नाही. संपूर्ण महाराष्ट्र विठाबाई नारायणगावकर या नावानेच ओळखतो. इठा ठीक आहे, आता तुम्ही पिक्चरला ते टायटल दिलंय त्याच्याबद्दल वाद. आणि जुन्या लोकांमध्ये इठा म्हणजे जुनी लोक, जे पूर्वीची लोक होते ना, त्या आईला इठा या नावानेच ओळखायचे. परंतु आताचं जनरेशन तसं नाहीये ना. विठाबाई कोण आहे, इठा कोण आहे, ते आता त्या लोकांना माहित नाही, आताच्या तरुण पिढीला. आमची इच्छा आहे की बाबा विठाबाई नारायणगावकर किंवा विठा नारायणगावकर हे सब टायटल द्यावं पिक्चर. ते जर तुमच्या भेटीला आले नाही तर त्यांनी बारकावे. ती एक खंत आहे आम्हाला की काय झालं सर, आजीनं एक पुस्तक आहे तामाशा विठाबाईंच्या आयुष्याचा. एक तर मुळात त्याच पुस्तकावर आपला आक्षेप आहे. त्याचं कारण असं, ते पुस्तक जे लिहिलं गेलं, तो माणूस आमच्याकडे 1-2दा आला, पण असं ऐकू इकडून तिकडून माहिती घेऊन ते विठाबाईंचं चरित्र लिहिलं गेलं. पण त्याच्यावर काही बऱ्याचपैकी जवळजवळ 50% माहिती खोटी दिलेली. मग यांनी काय केलं, ते पुस्तकाच्या आधारे घेऊन चित्रपट करायचं निर्माण केलं. पुस्तकात मांडलेली माहिती परिपूर्ण नाही असं तुमचं म्हणणं. खोटी आहे, म्हणजे जे घडलं नाही ते घडवलंय त्यात. म्हणजे आमचं एक म्हणणं काय आहे, विठाबाई नारायणगावकरांचा जो खरा खुरा इतिहास आहे, जे कुटुंबाला माहिती आहे ते राईत माणसाला माहित नाही. म्हणून आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून जर ती माहिती केली असं अजून त्याला बरं वेटेज आलं असतं. चित्रपटात कोणकोणत्या त्रुटी आहेत ज्या तुम्हाला जाणवल्या? चित्रपट पाहिल्यानंतरच रील फक्त ती पहिला ट्रेजर पाठवलाय ना, ते फक्त बाळकपणाचाच ट्रीजर आहे. आता सध्या आहे ना, जो फॉरवर्ड झालाय ना, बाळकपणाचाच ट्रीजर आहे. त्या वर्षी 1967 साली तमाशाला भाऊ बापू मांग नारायणगावकर हे नाव होतं. तर टीजरला काय दिले, भाऊ गावकर नाव. हा, नेमकं गावकर कोण आहे
तुम्ही जर विठाबाईंवर चित्रपट करताय ना, मग ते नारायणगाव द्या ना पूर्ण, ते अडचण अर्धवट काय? वाटतं ना ते. त्याच्यामुळे आज नेमकं काय होते, त्यांच्याशी ना आपली अजून चर्चा झालेली नाही. चर्चा झाल्यानंतर त्यातून नेमका मार्ग काय काढायचा किंवा आपण मागणी करतो ते नाव द्या. नारायणगाव असल्याशिवाय तो चित्रपटच पूर्ण होऊ शकतो. हा, गावाचं नाव हे लागलंच पाहिजे ना. विठाबाईंना म्हणजे आजींना गावाचा फार मोठा अभिमान होता. त्यांचं डॉक्युमेंटली नाव वेगळे, पण ते विठाबाई नारायणगावकरच लावायचे. तर आजही राष्ट्रपती पुरस्कार आहे बघा तिथं, त्याच्यावर बी विठाबाई नारायणगावकरच नाव आहे. पण त्यांनी तुमच्याशी संपर्क साधन आहे, तुम्ही त्यांच्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का? हो, मी केलाय. 2-3 दिवसापूर्वी त्यांना मेल टाकलाय. साधारणतः 2-3 तारखेपर्यंत संपर्क होऊ शकतो असं एकंदरीत दिसतंय. तर समजा भेट झाली तर तुमच्या प्रमुख मागण्या काय असतात कुटुंबियांच्या वतीने? नाही, कुटुंबियाच्या वतीने तर आम्हाला रिलीज व्हायच्या अगोदर चित्रपट पूर्ण दाखवला जावा आणि जे इठा नाव आहे ते विठाबाई नारायणगावकर किंवा विठा नारायणगावकर करावं. जर त्या पुस्तकाच्या आधारे तो चित्रपट बनवलाय असं तुम्ही म्हणताय, मग ते त्या पुस्तकावर तुमचं ऑब्जेक्शन हो. आहे, याची मोठी माहिती. हो, याचा अर्थ असा की त्या चित्रपटात देखील काही जी दृश्य असतात ती ते देखील चुकीचे असणार. चुकीची असतात. बरोबर बरोबर. जर ती चुकीची असली आणि ते तुमच्या निदर्शनास आलं तर भविष्यात तुमची भूमिका काय असणार? नाही, ते काढून टाकायला लावणार सर आम्ही. जर कारण कसं आहे, ते आता आमच्या पुढच्या पिढीला ते त्रासदायक आहे ना. पुढच्या पिढीला जर त्रासदायक होत असेल किंवा गावाला त्रासदायक होत असेल, शेवटी आज समाज म्हणून आपल्याला वावरायचे. त्या लोकांनाही सीट बसून पुणे मुंबईत बसून तमाशा नाही कळणार. तमाशा कळायचा असेल, तमाशावर कामकाज करायचं असेल तर नारायणगावलाच यावं लागेल. आमच्या आणि कसं आहे, कुटुंबाची जर नाचक्की होत असेल तर अगोदरच त्यांना थांबवलं पाहिजे ना. कोणता पण सेलिब्रिटी असेल ना, तो काय दुसऱ्या तांदळासारखं नसतोच मुळात. कुणी असू द्या, मला नावं काही कोणाची घ्यायची नाही. दुसऱ्या तांदळासारखं नसतोच. काही ना काही एखादी खोड त्याच्यात असती. मग तुम्ही ते पिक्चरमध्ये दाखवता का? नाही दाखवत. मग तसं जर ह्यांनी जर त्या पिक्चरमध्ये दाखवलं असेल तर चुकीच्या गोष्टी जायला नको, हा चुकीच्या आमचा गोष्टी- हेतू, दुसरा काही विषय नाही. समाजापर्यंत जायला नको. चित्रपटाला विरोध नाही, चित्रपटाचा 100% स्वागतच करू. उलट आम्ही त्यांना निमंत्रण दिलं, तुम्ही नारायणगावतून प्रीमियर शो करा. तुम्हाला नारायणगाव त्या विठाबाईंचं गाव पहा, हे गाव पहा, गावचा आदर सत्कार घ्या. आपण त्यांच्यापर्यंत ही बातमी कळवलेली. मग आता अजून विठाबाईंचं त्यांचं घर पहा. मुळात ज्या मातीमध्ये विठाबाई घडल्या किंवा जिथून त्या महाराष्ट्रात प्रत्येकवर गेल्या, त्या नारायणगावमध्ये जर ते निर्माते आले नाही मग तो चित्रपट परिपूर्ण कसा होऊ शकतो? नाही, आमचं म्हणणं तेच आहे ना आमचं सर. तेच म्हणणं आहे ना. आमचं वेगळं काय म्हणणं नाही. आम्हाला म्हणायचंही तेच. तुम्हाला जर विठाबाईंवर चित्रपट करायचा असेल ना, तर आज विठाबाईंचं कुटुंब पूर्ण आहे. जे विठाबाईंच्या कुटुंबियाला जे तिचा स्वभाव माहिती आहे, ती नाचायची कशी, गायची कशी, उभी राहायची कशी, हे जे कुटुंबाला माहिती ते बाकीच्यांना पुस्तकात नाही कळणार. तुम्हाला योगीराज पुस्तकात- बागुलने तुम्ही ते पुस्तक दिलेलं आहे ना, ते फार म्हणजे हा योगीराज बागुल कोण? विठाबाई नाही, आमचा नात्यातला ना, गोत्यातला ना, जातीचा नाही. हा कोण? विठाबाईला विचारून तुम्ही ते उत्तेकर साहेबांनी त्याला विचारूनच का घेऊन? मला पण असं कळतंय की उत्तेकर साहेबांनी आहे ना फक्त योगराज बागुलच्या पुस्तकाच्या आधारे जर चित्रपट बनवत असेल ते चुकीचं आहे. आमच्या कुटुंबाशी त्यांनी संपर्क साधायला हवा होता. आम्हाला विचारात घ्यायला हवं होतं. आमच्याशी संपर्क साधून त्यांनी जर आमच्याकडून माहिती घेतली असती, अजूनही पिक्चरला वेटेज आला असतं. मुळात विठाबाईंच्या मुलांच्या असतील, नातवंडांच्या असतील, मुलींच्या असतील, एवढे मोठे तमाशाचे फड आहे, त्या सगळ्या फडावर एकदाही आले नाही. नाही, कधीच नाही. कधीच नाही आले. आणि ऍक्च्युली आता आमचा सीझन चालू होता आणि आमचा सीझन चालू असतानाच या चित्रपटाची शूटिंग चालू होती. मला आता एकदा आम्हाला आमचे कार्यक्रम चालू असताना आम्हाला कार्यक्रम सोडून जाता येत नव्हतं ना. तुम्हाला वेळ देता आला नाही. हो, वेळ देता आला नाही. बरं का सर, मला त्यांचा एकदा फोन आला होता, व्हॉट्सअप कॉल. बरं, त्यांनी मला हे सांगितलं. मी त्यांना निदर्शनात आणून दिलं. म्हटलं सर, तुम्ही जो योगराज बागुलांवर चित्रपट करताय, मुळात त्याच्यावरच आमच्या कुटुंबाचा आक्षेप आहे. नाही म्हटलं, ते मी फक्त त्या पुस्तकाला प्रेरित होऊन विठाबाई मला उभी करायची. म्हणजे जे काय असेल ते मला ते पॉझिटिव्ह दाखवायचे. ठीक आहे, आता ते म्हणले म्हणून केलं असेल नाही. शेवटी आम्हाला ते पाहावं लागेल नेमकं काय केलं ते. त्याच्यानंतर आम्ही संपर्क साधतोय त्यांचा. पाहूया आता कधी संपर्क होतोय. नाही, कधी प्रत्युत्तर येतच नव्हतं तिकडनं आम्हाला. नाही, येतील आमचा ना. मुलगा खूप प्रयत्न करतो, पण आज पण आता 1 आठवडा झाला, 1-2 आठवडे झाले हे ट्रेजर निघून. पण एखाद्या वेळेस तरी आता मी एवढंच आमची मुलाखती झाल्या, आम्ही एवढं त्यांच्याबद्दल सांगतो. एखादा तरी फोन यावा ना आम्हाला, तुमची मुलाखती आम्ही पाहिल्या, तुमची काय अडचणी आम्हाला येत नाही तर आम्ही येतो, नाही तर तुम्ही या मुंबईला. असं काहीच नाही ना. बरोबर, मला सांगा, जर समजा त्यांनी संपर्क केला नाही भविष्यामध्ये आणि चित्रपट रिलीज करायचा घाट त्यांनी घातला, तर तुमची भूमिका काय असेल? नाही, 100% सर कारवाई करणार सर आपण.
मी 2 तारखेपर्यंत अल्टिमेट देतोय आपण त्यांना, 2 ते 3 तारखेपर्यंत केला तर ठीक, नाही तर 100% आपण रितसर जे कायदेशीर असेल ते करणार. आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहूनच काय असेल ते कारवाई व्हावी त्यांची. आपण बाकीचं काय आपलं म्हणणं नाही. न्यायालयात जाऊ घेणार तुम्ही? 100%. माझं उच्च न्यायालयाच्या हायकोर्टाच्या वकील साहेबांची चर्चा झाली. त्यांना आपण मी हे सकाळीच बोललो मी त्यांच्याशी. मी त्यांना ते सांगितलं 2 तारखेपर्यंत आपण वाट पाहू, नाही तर पुढचं बघू काय होते ते. शेवटी हे गाव म्हणून गावही पाठीशी राहील, तुमच्यासारखे मीडियावाले ते पाठीशी राहतील. याला आपण एक न्याय द्यायचा प्रयत्न करू. व्यक्तीला काय सांगायचं अजून? नाही काय नाही, तेच आता पाहूया कसं काय होते. चित्रपटाला जर चित्रपट खरंच चांगला असेल ना सर, 100% आपण डोक्यावर घेऊन नाचू त्याला. पण चित्रपटात जर आक्षेपार्ह काय असेल तर मग तो थांबवण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. धन्यवाद. आणि आमची धन्यवाद. इच्छा आहे की उत्तेकर साहेबांनी आमच्या कुटुंबाशी संपर्क साधावा आणि मॅडा कंपनी जे प्रोड्युसर आहेत त्यांनी सुद्धा संपर्क साधावा. माझं काय म्हणणं आहे सर, आत्तापर्यंत जेवढ्या लोकांना इतिहासावर जे पिक्चर निघाले त्यांच्या कुटुंबाला किंवा त्यांच्या वंशजाला तुम्ही तर भेटलेच असताल ना. उदाहरणार्थ अण्णाभाऊ साठेंवर पिक्चर निघाला, बाबासाहेबांवर पिक्चर निघाला, ही यांच्या वंशजाला तुम्ही भेटलेच असताल का नसतात? मग तसं आम्ही कोण विठाबाईंचे एवढं आम्हाला मुलं आहेत, विचारात घेऊन त्यांनी हे नाते- करायला हवं होतं, नातवंड आहेत. परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांना आहे ना सर, आपण लय मटेरियल दिलं असतं. जुन्या काळातलं आहे ना, जे समजा आजीचं त्या गेट कसं होतं तमाशाचं, तंबू कसा लागायचा, गाड्या कुठल्या कलरच्या होत्या, हे आपण बऱ्याच गोष्टी त्यांना सांगितल्या असत्या. पण त्यांनी संपर्कात न साधल्यामुळे ते सध्या सगळं मिस झालं त्या अहो, पिक्चर. प्रत्येक मुलांनी प्रत्येक मुलीनी त्यांच्या आठवणी सांगितल्या असते ना, आई बरोबरच्या घडलेल्या. त्या काळात त्या लावण्या कशा होत्या, सवाल जबाब कसे चालायचे, वगनाट्य कशी चालवायची, ड्रेस कोड कशी होती, हे सगळं मिस झालंय त्यात. आता शेवटी कसे चित्रपट म्हटलं ते आर्टिफिशियल दाखवणार. आता चित्रपटात समजा 9 महिने 9 दिवस मागणी घेतले, बाळातीन झाली. आता चित्रपटात मुलगी दाखवली तर त्याचा काय उपयोग आहे? मुलगाच दाखवायला मुलगा आहे. पाहिजे. काय प्रसंग होता कैलास भाऊंची तो? त्याला तरी काय माहिती. ओरिजिनल जन्म सांगा. माझा जन्म झाला. जन्म झाला. सांगा. ना आईच्या तोंडून मी ऐकलेलं आहे, ज्यावेळेस शिंगणापूरची यात्रा चालू होती त्या टायमाला चैत्र महिन्यात, तेव्हा आई एप्रिल महिन्यात. प्रेग्नेंट होती आणि ते तमाशा चालू असताना भरपूर पब्लिक आलं. 4-5 हजार पब्लिक होतं त्या काळात. आणि तमाशा चालू झाला, स्टेजवर तिने गणगवळण गाणी घेतली जुनं आणि तिला पोटात काळा येऊ लागली. भरपूर नाचली अगोदर नाचली पहिले आणि अगोदर. नाचता नाचताच काळा आल्यानंतर ती एक 10 मिनिटं करता बॅक स्टेज गेली. आणि 10 मिनिटाकरता बॅक स्टेज गेली तर तिची प्रसूती झाली. त्याच्यानंतर दादाचा जन्म झाला. पण प्रेक्षक ओरडायला लागलं, विठाबाई पाहिजे, विठाबाई पाहिजे. हे तिच्या कानावर गेलं, आईच्या कानावर गेलं. मग तिने सुद्धा अचंग बांधला की माझे प्रेक्षक नाराज व्हायला नको. मग ती नाळ टिचून दगडाने नाळ टिचून जे काय पोटाला बांधतात ना, एका म्हाताऱ्या आजीकडे याला सोपवलं आणि तिने पुन्हा मग कासोटा वगैरे फेटा बांधला घाटा बांधला, नऊवारी साडी नेसली आणि पुन्हा पुन्हा स्टेजवर. त्याच जोशामध्ये स्टेजवर स्टेजवर. गेली. आणि तसा हाय तो जो परफॉर्मन्स अगोदर केलेला तसाच परफॉर्मन्स तिने पुन्हा एकदा केला. प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं. फार घामाघूम झाली होती ती. घामाघूम. जर तिचं नशीब मोठं आहे, तिथे जर जास्तच हे केलं असतं ना, तिथे स्टेजवरच एक्सपायर झाली असते. नाही पण ती कलेशी एक निष्ठ होती. कलेशी पण एक मग प्रेक्षकांना ते डोळ्यात पाणी आलं झालं, टाळ्या प्रेक्षक सुद्धा वाजवल्या. भारावून गेले आणि शेवटी प्रेक्षक प्रेक्षकांच्या स्वतः- डोळ्यात पाणी आलं की आता बस विठाबाई, हा. आमचे पैसे वसूल झाले. प्रेक्षकांना माहित नव्हतं पण हा प्रसंग. नाही पहिलं पोट बघितलं ना, अख्ख्या प्रेक्षकांना स्टेजवरनी माहितीच पहिलं होतं ना, पोट बघितलं विठाबाई ना. पोटूशी आहे ना, 10 मिनिटापूर्वी लगेच बाळाला जन्म देऊन पोट लगेच सापड झालं ना. तुमचं नाव सुद्धा त्या देवाचे नाव. हो. हा त्या हा, महादेवाच्या कैलास. नावाने कैलास नाव ठेवलं माझं. पण लोकांचा समज झाला, तिथं मुलगी दाखवली, मुलगीच सांगते तिथं. नाही, काय होतं सर, मीडियामध्ये ना चुकीच्या काय बातम्या पसरवल्या गेल्या आणि तेच फॉरवर्ड झालं. म्हणून आमचं म्हणणं काय आहे, जो खरा खुरा इतिहास आहे ना तो तो कळला लोकांपर्यंत पाहिजे पोहोचला पाहिजे. समाजाला. बाकी दुसरा काही येतो नाही आमचं त्यात. चित्रपट जर चांगला असेल तर येणाऱ्या काळात तमाशालाही चांगले दिवस येतील, लावणीला चांगले दिवस येतील. विठाबाई नारायणगावकरचं जे योगदान आहे त्या काळात तमाशाला, लावणीला, ते आतापर्यंत लोकांना कळलं. माझ्या आईला पूर्वी ना खेड्यापाड्यांनी लेडीज तमाशाला येत नव्हते.
इकडे सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा. जिल्हा तर लेडीजला तमाशा बघायची मुभा नव्हती त्या टायमाला. मग आता ही विठाबाईचं जे गावगाव असं झाला की प्रत्येक कार्यक्रमाला हाऊसफुल लेडीजला विठाबाई पण नाव कोण आहे वाटायला हो? लागलं किंवा ही विठाबाई हा जी आजच्या आहे महिला तरी- म्हणायच्या. मग दिवसा 4 आणि 8 तिकीट देऊन विठाबाईला बघायला यायची. दिवसा म्हणजे त्या भागातल्या महिला, सातारा, सांगली, कोल्हापूर. तमाशा बघता येत नाही ना त्यांना, म्हणून ते आमच्याकडनं 50 पैसे घ्या पण आम्हाला विठाबाईला विठाबाईला दाखवा. बघू द्या. आता त्या टायमाचे 50 पैसे म्हणजे लय झाले. इकडे भारत पाकिस्तान सीमेवर देखील तमाशा केला होता काय नेफाड आहे. हा. नफा आघाडीला कार्यक्रम 62 नंतर. इकडं बांबगोळ्यांचे तोफांचे आवाजन इकडे कार्यक्रम चालू होता. ते यशवंतराव चव्हाण साहेब संरक्षण मंत्री होते आणि 62 भारत चीन युद्धानंतरचा थोडंसं सैनिकांचं मनोबल खचायला लागलं. त्याच्यामुळे त्यांनी हा पर्याय काढला बा लोकांचं, म्हणजे त्या सैनिकांच्या मनोरंजनासाठी आपल्या महाराष्ट्राची लोककला तिथं सादर झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ती कला सादर झाली. म्हणजे मराठा बटालियनमध्ये मराठा तमाशा, हिंदी बटालियनमध्ये हिंदी तमाशा, गुजराती बटालियनमध्ये गुजराती तमाशा, असे प्रत्येकाला 1-1 तास असे कार्यक्रम 15 ते 20 दिवस त्या परिसरात कार्यक्रम केले हा, आहेत 20 त्या दिवस काळात. बर्फ पडतोय, प्रचंड थंडीमध्ये, बर्फामध्ये बर्फ पडतोय, वर्णनाचा कार्यक्रम. देश सेवेसाठी फार महत्वाचं पाऊल त्यांनी त्या टायमाला उचललं. नाही तर कोण आज सुद्धा आपण लेह लडाखला जाऊ शकत नाही. त्या काळात ते गेलेले आहेत.